हम आए हैं यहाँ पे द्वारकाधीश मंदिर। नहीं, गुजरात वाला नहीं, हम विरार वाले द्वारकाधीश मंदिर में आए हैं, जो सेम टू सेम म्हणजे हुबेहूब गुजरातला जे मंदिर आहे ना द्वारकाधीशचं, त्याची एक छोटीशी छबी इथे त्यांनी विरारला तयार केली आहे। आणि ह्याचंसुद्धा खूप छान आकर्षण आहे। भक्तजण फक्त इथे आतमधलं कोरीव काम जे आहे ना ते बघायलाच येतात आणि खूप सुंदर असं द्वारकाधीशचं मंदिर आहे। तर आम्ही आज खास जीवदानी मातेच्या मंदिरात येणार होतो, पण हे मंदिर द्वारकाधीशचं जे मंदिर आहे ना ते 12-12:30पर्यंतच चालू असतं, त्यामुळे आम्ही आधी इथलं दर्शन करणार आणि मग जीवदानी मातेचं मंदिर दर्शन करणार। तर हे असं सुंदर असं द्वारकाधीश मंदिर आहे। आतमध्ये गेल्यावर मी अजून झूम करून दाखवेल। आणि इथे माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या अगदी रमत गमत येत आहेत, हरकत नाही। आम्ही बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की आम्ही जीवदानी माता मंदिरला जायचं, आणि त्यानिमित्ताने आम्ही एकत्र सगळे आज बाहेर पडलो आहोत। आणि बाहेर पडून ट्रेनचा प्रवास करून आम्ही इथे विरारला आलेलो आहोत। आणि ह्या बघा आमच्या मैत्रिणी अशा। तर विरारला आम्ही आज इथे द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेतो आहोत आणि पाहू पुढे आतमध्ये मंदिरात काय काय आपल्याला दिसणार आहे। तर असा हा आजचा आमचा प्रवास जो आहे तो आता सुरू झालेला आहे इथून। आणि आता थेट मंदिराजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत। तर किती सुंदर बघा त्यांनी कोरीव काम केलेलं आहे। इथे 2 गजलक्ष्मी आहेत सुरुवातीलाच, आणि त्याच्यानंतर सिंह आहे, आणि छान असं कोरीव काम केलेलं आहे पूर्ण मंदिराचं। जवळजवळ 50 ते 56 अशा पायऱ्या आहेत या मंदिराला। आणि